स्वागतम शुभ स्वागतम। पारिजातक प्रकाशन व शुभेच्छा समारंभासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्या माननीय डॉक्टर मृणालिनी नेवाळकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत अनिरुद्ध जोशी, माननीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती अडसुळेबाई, माननीय उपमुख्याध्यापिका कुमारी वाघुलेबाई, माननीय पर्यवेक्षिका सौभाग्यवती बोराडेबाई, सन्माननीय निमंत्रित, उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि ऑनलाईन या कार्यक्रमासाठी जॉईन झालेले माझे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, उपस्थित सर्वांचे मी सौभाग्यवती सुमिता माने डॉक्टर बेडेकर विद्यामंदिराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। मी व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची, दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची। गेली 2 वर्ष आपण सर्वांनी ज्या परिस्थितीत व्यतीत केली त्यातून अनेक गोष्टींचं महत्त्व आपल्याला प्रकर्षानं जाणवतं। त्यात मानवता, माणुसकी, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, सहवास यासारख्या अनेक गोष्टी आहेत। स्वागत गीत स्वागतम शुभ स्वागतम। स्वागतम शुभ स्वागतम, स्वागतम शुभ स्वागतम, स्वागतम शुभ स्वागतम, स्वागतम शुभ स्वागतम। आनंद मंगल मंगलम, आनंद मंगल मंगलम, प्रियम भारत भारतम, प्रियम भारत भारतम। स्वागतम शुभ स्वागतम, स्वागतम शुभ स्वागतम। माननीय मुख्याध्यापिकांना विनंती की त्यांनी पारिजातक प्रकाशन पाहुण्या माननीय डॉक्टर मृणालिनी नेवाळकर यांचे स्वागत, ग्रंथ भेट आणि वृक्ष भेट देऊन करावं। माननीय उपमुख्याध्यापिका कुमारी वाघुलेबाई यांना विनंती की त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत अनिरुद्ध जोशी यांचेही ग्रंथ भेट आणि वृक्ष भेट देऊन स्वागत करावं। आमच्या माननीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती वंदना अडसुळे यांना मी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमातच हे प्रकाशन, आणि तेही एका कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्याच्या हस्ते, ही देखील आपली तशीच एक परंपरा। भविष्यात तुम्ही इथे या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून असाल। या कार्यक्रमाद्वारे भविष्यातील व्यवसाय पर्याय काय असू शकतात, काय आहेत ते आपणा सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा देखील हा एक छोटासा प्रयत्न। विद्यार्थी मित्रांनो, मला माहित आहे की हा असा कार्यक्रम तुम्हाला अजिबात आवडलेला नाही। तुमचं मनोगत, तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। मी सर्व परीने तुमच्या त्या भावनांशी सहमत आहे, किंवा रादर मी असं म्हणेन की त्या माहित आहे मला की तुम्हाला काय वाटतंय आजच्या क्षणाला, कारण की आत्ता देखील तुम्ही इथे समोर नसताना मलाच काय पण आपले नेहमी अध्यक्ष असणारे अनिरुद्ध जोशी सर सुद्धा म्हणत होते की मुलं नसताना, नटलेली मुलं इथे समोर नसताना हा कार्यक्रम आम्हाला देखील तो भावत नाहीये। पण तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या एक टप्पा पार करून दुसऱ्या टप्प्यामध्ये जाताना निव्वळ एखाद्या गुगल मीटद्वारे फक्त शुभेच्छा देणं हे काही बरोबर नाही, आणि त्याकरिता आम्ही गेल्या वर्षीपासून हा जो तुमच्याशी कनेक्ट होण्याचा एक प्रयत्न करीत आहोत। तुम्हा सर्वांना
परीक्षेसाठी आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. शुभम भवतु. धन्यवाद. पारिजातक प्रकाशनासाठी आज आपण अशाच एका कर्तृत्ववान माजी विद्यार्थिनीला आमंत्रित केलेला आहे. माननीय डॉक्टर मृणालिनी नेवाळकर. देववाणी संस्कृतमध्ये त्यांनी MA ची पदवी मिळवलेली आहे, PhD केलेली आहे, त्या संस्कृत विशारद आहेत. त्यांचा विस्तृत परिचय करून देण्यासाठी मी आपल्या शाळेतील संस्कृत शिक्षिका सौभाग्यवती साक्षी दातार यांना बोलवते. संस्कृत भाषेचा ज्यांनी रुईया कॉलेजमधून BA पर्यंत अभ्यास करून वेद या विषयावर MA, MPhil आणि PhD पदवी संपादित करणाऱ्या डॉक्टर मृणालिनी नेवाळकर. मृणालिनी ताईंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून ज्योतिष प्रवीण आणि ज्योतिष प्राज्ञ या उपाधी प्राप्त केल्या आहेत. आशा दातार सुवर्ण पदक, लक्ष्मीबाई नाईक सुवर्ण पदक, प्राध्यापक R देशपांडे सुवर्ण पदक अशा अनेक सुवर्ण पदकांनी त्या विभूषित आहेत. द सेक्रेड अँड फोक रियम्स ऑफ भैरवा, अ स्टडी इंटू मायथॉलॉजी, थिओलॉजी अँड रिच्युअल या विषयावर त्यांनी PhD ही पदवी प्राप्त केली आहे. तसेच एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईतर्फे जैमिनीय अश्वमेधाच्या चिकित्सक अध्ययनासाठी जस्टिस KT तेलंग फेलोशिप प्राप्त. प्रख्यात लेखक अमिश त्रिपाठी यांच्याबरोबर गेली 9 वर्षे रिसर्च असोसिएट म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. डॉक्टर नेवाळकर यांनी अभिजात संस्कृत साहित्य, छंदशास्त्र, अलंकार, पुराणे, पुराकथाशास्त्र, वैदिक व्याकरण इत्यादी विषयांवर समाख्या या नावाने आभासी माध्यमाद्वारे अध्यापन केले आहे. विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयात पदव्युत्तर स्तरावर गेल्या 10 वर्षांपासून विशेष निमंत्रणावरून त्यांनी अध्यापन केले आहे. अनेक राष्ट्रीय चर्चासत्रात त्यांची शोधपत्रे सादर झालेली आहेत. 6 शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशात 8 प्रकाशित नोंदी व इतर चिकित्सक आणि ललित लेखनी त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. शुभेच्छा समारंभासाठी आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणेही असेच कर्तृत्ववान आणि विद्वान आहेत. मी माननीय मुख्याध्यापिकांना विनंती करते की त्यांनी माननीय डॉक्टर कैलास पवार यांचं स्वागत वृक्षभेट आणि ग्रंथभेट देऊन करावं. संपादकीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी सौभाग्यवती आशालता गांगुर्डे यांना आमंत्रित करते. पारिजातकाच्या 61व्या अंकाचे प्रकाशन करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पारिजातक अंकाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा हा 61वा अंक तुम्हाला नक्कीच आवडेल. या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे मागील वर्षाप्रमाणे हा अंक पारिजातक म्हणून वाचकांसाठी PDF च्या स्वरूपात वर्गाच्या WhatsApp ग्रुपवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. विद्याप्रसारक मंडळाच्या प्रांगणात अंकुरलेल्या आणि यशोशिखरावर विराजमान असणाऱ्या पूर्व प्राथमिक व माध्यमिक विभागाने सन 2021-22 या वर्षात हाती घेतलेले विविध उपक्रम, विविध क्षेत्रात प्राप्त केलेले यश, वर्षभरातील घडामोडी या सर्वांचा संक्षिप्त आढावा त्या विभागाच्या प्रमुखांनी वार्षिक अहवालातून सादर केला आहे. कोरोनाची काळी छाया अवघ्या जगावर असतानाही ऑनलाईन माध्यमातून सादर केलेले अनेक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन स्पर्धा आणि परीक्षांमधला सहभाग, त्यात मिळवलेले यश खरोखरच अभिमानास्पद आहे. माननीय मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका आणि शिक्षक यांना आपल्या लेखातून विद्यार्थ्यांशी हितगुज करावीसे वाटते. विद्यार्थ्यांचे भावविश्व समृद्ध होण्यासाठी चांगले साहित्य त्यांना वाचावयास मिळणे आवश्यक आहे. म्हणून विवेकशील युवा पिढी तयार होण्यासाठी ज्ञानार्जनाचे संस्कार लेख वाचनीय आहे. विद्यार्थ्यांच्या लेखातून कोरोना काळात ऑनलाईन आणि ऑफलाईन शाळा व त्यांचे अनुभव शब्दबद्ध करून लिहिलेले लेख, कविता व त्यांनी तंत्रज्ञानाशी केलेली मैत्री, ज्ञान व मनोरंजनाचा समन्वय झालेला यात पाहायला मिळेल. विविध विषयांवरील विद्यार्थ्यांच्या स्वरचित व संकलित कविता, लेख, विनोद यांचाही समावेश अंकात झाला आहे. वर्षभरातील ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने झालेल्या उपक्रमांच्या वेचक आणि वेधक क्षणांच्या रंगीत छायाचित्रांनी अंक आकर्षक झाला आहे.
त्या क्षणांच्या स्मृतीही जागृत केल्यामुळे या अंकाला अधिकच बहर आला आहे. पण खंत या गोष्टीची वाटते की पृष्ठसंख्येच्या मर्यादेमुळे तुम्ही दिलेल्या सर्व लेखांचा, कवितांचा या अंकात समावेश करता आला नाही. तरी निराश होऊ नका. पुढील पारिजातक अंक तुमच्या साहित्याची वाट पाहत आहे. आम्हाला आकस्मिकरित्या सोडून गेलेले आमचे मुख्याध्यापक कैलासवासी श्रीयुत रमेश बागुल सर यांच्या दुःखद निधनामुळे भावव्याकुळ झालेल्या सहकार्यांच्या वेदना लेखातून व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. पारिजातकची 61 वर्षांची वाटचाल यशस्वी करण्यामध्ये मान्यवर संस्थाचालक, प्रेरणादायी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्ग, पारिजातक कार्यकारी सदस्य या सर्वांचा मोलाचा सहभाग आहे. त्या सर्वांची मी ऋणी आहे. पारिजातक अंकाच्या संपादनासाठी सहाय्य करणारे परफेक्ट प्रिंट्सचे संचालक व सहकारी वर्ग, छायाचित्रकार आणि उदयोन्मुख बालसाहित्यिकांच्या साहित्याशिवाय हा अंक तयारच झाला नसता. तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहाय्य करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार. यानंतर पारिजातक प्रकाशनाचे अतिथी व आपल्या माजी विद्यार्थिनी डॉक्टर मृणालिनी नेवाळकर यांना विनंती की त्यांनी आपल्या शुभहस्ते पारिजातक अंकाचे प्रकाशन करावे. मी आजच्या पारिजातक प्रकाशनाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर मृणालिनी नेवाळकर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. सर्व शिक्षकांना आदरपूर्वक नमस्कार. सन्माननीय मुख्याध्यापिका अडसूळेबाई सर, मला इथे बोलवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. ज्या पारिजातकमध्ये मी शाळेत असताना कविता वगैरे लिहित असेल आणि आपली कविता पारिजातकमध्ये छापून आली आहे, ते अंक अजूनही मी ठेवलेले आहेत. इतकी वर्ष होऊन सुद्धा अजून ठेवलेले आहे. त्याच पारिजातकाच्या प्रकाशनासाठी मी इथे आले, हे मला खूप मस्त वाटतं. आणि 10वीच्या मुलांचा शुभेच्छा समारंभही आहे. ताई मगाशी म्हणाल्या तसं, जोशी सर मगाशी म्हणाले तसं, तुम्ही सगळे स्वतः इथे नाही आहात, ही खूप एकदम वाईट वाटणारी गोष्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना प्रत्यक्ष भेटायला, बोलायला आणि अशी छान नटली सजलेली सगळी मुलं बघायला मला खूप आवडलं असतं. माझ्या स्वतःच्या 10वीच्या सेंडऑफच्या वेळच्या सगळ्या आठवणी मला आत्तासुद्धा खूप येत आहेत पुन्हा पुन्हा. सकाळी माझ्या वर्गातल्याही काही विद्यार्थ्यांशी माझं बोलणं झालं, क्लासमेटशी माझ्या. खूप मस्त वाटतंय. पण हा असा ऑनलाईन ऑफलाईन हायब्रिड प्रकारचा कार्यक्रम, म्हणजे आम्ही इथे ऑफलाईन आणि तुम्ही तिथे ऑनलाईन, असा हायब्रिड कार्यक्रम ही आपली आजची रियालिटी आहे, वास्तव आहे. आभासी वास्तव म्हणतो आपण, व्हर्च्युअल रियालिटी, ती आपल्यासाठी खरी आहे. आणि हे आजच्या मेटावर्सच्या आणि NFTच्या काळातलं वास्तव आपण स्वीकारायला हवं, बिकॉज इट इज हिअर टू स्टे. भविष्यात सुद्धा हे अशा प्रकारचं पार्शली हायब्रिड, पार्शली ऑफलाईन हा प्रकार राहणार आहे. या पद्धतीमध्ये मी स्वतःसुद्धा, माझ्या परिचयातून तुम्हाला लक्षात आलं असेल की मी स्वतःसुद्धा शिक्षिका आहे आणि ह्याच पद्धतीमध्ये मी गेली 2 वर्ष शिकवते आहे. त्या सगळ्या अनुभवामधनं आणि वेगवेगळ्या लेवलवरती शिकवते आहे. अगदी बेसिक परिचय वर्गापासून ते MAच्या MPhilच्या लेक्चर्सपर्यंत शिकवते आहे. या दरम्यान मला विशेषत्वाने जाणवलेल्या 2 गोष्टी मला सगळ्या 10वीच्या विद्यार्थ्यांबरोबर मुद्दाम शेअर करायच्या. इतरही विद्यार्थी अर्थात असतील ऑनलाईन असल्यामुळे, पण मुद्दाम शेअर करायच्या आहेत. एक म्हणजे आर्ट्स फील्ड्समधील कला शाखेमध्ये येणारी, त्यातही विशेषतः भाषा विषयांमध्ये येणारी जी प्रचंड प्रमाणातल्या संधी उपलब्ध आहेत, एस्पेशली वर्क फ्रॉम होम प्रकारामधल्या संधी, हा एक विषय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी म्हणा, स्वयंअध्ययनाची तयारी म्हणा, या 2 गोष्टी मी अगदी शॉर्टमध्ये तुमच्याशी बोलणार आहे. भाषा विषयांमध्ये जनरली कोणतरी काम करतं आहे ही गोष्ट खूप लिमिटेड स्कोप आहे यांनी सुरू होते. म्हणजे मी जेव्हा 10वीला चांगले मार्क होते, पण 10वीनंतर आर्ट्सला जायचं असं जेव्हा कळलं आमच्या सोसायटीमध्ये वगैरे, तेव्हा आमच्या बिल्डिंगमधल्या एका आजोबांनी, मला अगदी अजूनही आठवते, त्यांच्या चेहऱ्यासकट त्यांनी मला लिफ्टमध्ये पकडून विचारलेलं, आर्ट्सला जाणार, खायचं प्यायचं काय करणार. तर तेव्हा काही मला त्यांना, मी 10वीत अगदी जस्ट झालेली होते, मला तेव्हा त्यांना काही योग्य उत्तर देता आलं नाही. पण आज कदाचित ते भेटले मला, आता बहुधा वयात नसावे ते, कारण खूप वयस्कर होते, भेटले तर कदाचित मी खूप सविस्तर उत्तर त्यांना देऊ शकेन की काय काय मला
शकतं. भाषांमधल्या आजच्या संधींचा जर विचार केला तर लेखनाची वेगवेगळ्या प्रकारचं ललित असेल, चिकित्सक लेखन असेल किंवा भाषांतराची वेगवेगळ्या स्वरूपाची कामं. आता हे भाषांतर म्हणजे फक्त प्रकाशित पुस्तकांचं किंवा काही आर्टिकल्सचं भाषांतर एवढं लिमिटेड नाही आहे. जाहिराती, सिरियल्स, पिक्चर्स किंवा डॉक्युमेंटरीज या सर्व प्रकारच्या आणि आता नव्याने जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स जे नव्याने येत आहेत, OTT प्लॅटफॉर्म्स जे अवेलेबल आहेत, या सगळ्या ठिकाणी भाषेच्या विद्यार्थ्यांना जबरदस्त डिमांड आहे. मी स्वतः वेगवेगळ्या सिरियल्सवरती रिसर्चचं आणि कंटेंट रायटिंगचं काम बरेचदा केलेलं आहे. त्यावरनं मी हे सांगू शकते की जे जाणकार आहेत त्या विषयामध्ये, ज्यांची कष्ट करायची तयारी आहे, त्यांना कधीही कामाची कमतरता पडणार नाही. किंवा वेगवेगळे रिसर्च प्रोजेक्ट्स असतात. या सिरियल्ससाठी संशोधनाचं काम असू शकतं, संवाद लेखनाचं काम असू शकतं. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती आता यूट्यूब चॅनल्स आहेत, पॉडकास्ट आहेत किंवा इंस्टाग्राम, फेसबुक कंटेंट आहे. ह्या सगळ्याची पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत. जो कंटेंट इंस्टाग्रामवरती जातो तोच कंटेंट फेसबुकवरती नाही जात. ह्या सगळ्यामध्ये वेबसाईट्सवरती, ॲप्समध्ये या सगळ्या ठिकाणी चांगल्या क्वालिटी कंटेंटची गरज असते. आणि ज्यांना टेक्नॉलॉजीचा भाग त्यातला येतो त्यांना तो कंटेंट क्रिएशनचा भाग येईल असं नाही. तिथे या भाषा विषयातल्या लोकांची गरज खूप पडते. किंवा अगदी तुमचे पर्सनल वर्ग असू शकतात, स्पर्धा परीक्षा असू शकतात, शिकवणं वेगवेगळ्या लेवलवरती असू शकतं. भाषांतर लेखन हे सगळे पारंपरिक पर्याय तर उपलब्ध आहेत, पण आता ज्या ऑनलाईनला आपण शिव्या घालतो बरेचदा, त्याच्यामुळे जे अनायासे मिळालेले जे फायदे आहेत ते आपण करून घ्यायला हवेत. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय ना, जो आजचा कळीचा मुद्दा असतो ना, वर्क लाईफ बॅलन्स. तुम्हाला पैसेही पुरेसं मिळणं आणि वेळही उपलब्ध असणं, फ्लेक्झिबिलिटी असणं. सॅटर्डे मॉर्निंगला सकाळी इथे उठून 2 तास 4 तास येण्याच्या कार्यक्रमाला मला काहीही अडचण वाटत नाही, त्यामुळे मला ऑफिसला सुट्टी मिळेल का हे टेन्शन ठेवावं लागत नाही. ह्या गोष्टीची इच्छा मला वाटतं मुलगे मुली सगळ्यांना असेल, जे आता 10वीत आहेत त्यांना सगळ्यांना या गोष्टीची किंमत जाणवत असेल. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे म्हणजे विषयाचा अभ्यास, पण तो कशा प्रकारचा. याला मी स्वतः संस्कृतची विद्यार्थिनी आहे, त्यामुळे मी संस्कृतातला एक श्लोक तुम्हाला सांगते. आचार्यात पादमादद्यात पादम शिष्य स्वमेधया पादम सब्रह्मचारीभ्य पादम कालक्रमेणच. शिक्षण कसं मिळवायचं याबद्दलचा हा पारंपरिक श्लोक आहे. आणि आजही असंख्य वर्ष सहस्रक उलटून गेल्यानंतर आजही तितकाच रेलेव्हंट आहे, कदाचित जास्त रेलेव्हंट झालाय. ऑनलाईनच्या जगामध्ये जास्त रेलेव्हंट झालाय. पहिली गोष्ट म्हणजे काय, आचार्यात पादमादद्या. तुमचा जो आचार्य आहे, गुरु आहे, त्याच्याकडनं तुम्ही पहिला 25% भाग शिका. पण गुरुकडनं तुम्हाला त्या विषयाचा 25% गाभा मिळणार आहे हे गृहीत धरून चाला. तुम्हाला शिक्षकाकडनं त्या 25%ची अपेक्षा असू द्या, कारण पुढचा 75% भाग हा तुम्ही मिळवायचा आहे. तो कसा मिळवायचा, दुसरा मुद्दा त्यातला. पादम शिष्य स्वमेधया, स्वतःच्या मेधेनी, स्वतःच्या प्रयत्नांनी आणि बुद्धीचा वापर करून तो पुढचा 25% भाग मिळवायचा आहे. आता ऑनलाईनच्या जगामध्ये तुम्हाला पूर्वी फक्त लायब्ररीचा ॲक्सेस होता, आता तुम्हाला सर्व प्रकारच्या ऑनलाईन सामुग्रीचा ॲक्सेस आहे. मग त्याच्यामध्ये यूट्यूब असेल, गुगल असेल, वेगवेगळे पॉडकास्ट असतील, काही स्पेसिफिक वेबसाईट्स, ॲप्स असतात तुमच्याकडनं सराव करून घेणाऱ्या, गणित सोडवून घेणाऱ्या, काय प्रयोग बदला हे करा, खूप वेगवेगळे ॲप्स अवेलेबल आहेत. या सगळ्याचा यथाशक्ती वापर करून, आणि पुस्तकं अर्थात आहेतच, या सगळ्याचा वापर करून तुमचं जे काही नॉलेज आहे ते कटिंग एज राखणं, अगदी जे आत्ताचं सगळ्यात ताजं तुमच्या विषयातलं आहे ते सुद्धा तुम्हाला मिळवणं अगदी सोपं झालेलं आहे. आणि अर्थात त्याचं पुढे ॲप्लिकेशन करणं हेही तितकंच गरजेचं आहे. किंवा त्याला जोडून तुमच्या विषयाला असलेले पूरक विषय शिकणं. म्हणजे आता मी संस्कृतची विद्यार्थिनी आहे, तर माझ्यासाठी कदाचित वेगवेगळ्या लिपी शिकणं किंवा पूरक भाषा शिकणं हे उपयोगाचं असू शकेल. किंवा आज सगळ्यांसाठीच बेसिक सॉफ्टवेअर शिकणं किंवा वेगवेगळ्या कॉम्प्युटर वापरायच्या वेगवेगळ्या पद्धती शिकणं ही गोष्ट कदाचित एकदम बेसिक गरजेची झाली. आणि त्याला तुमचा विषय काय आहे, तुमचा जॉब कुठल्या ह्याच्यातला याचा काही संबंध नाही राहिलेला.
तिसरा मुद्दा आहे पादम स्वब्रह्मचारी. स्वब्रह्मचारी म्हणजे तुमच्या बरोबर जे शिकतायत ते तुमच्याच विषयामधले एक्सपर्ट्स असू शकतात, त्यांच्याकडनं तुम्ही नव्याने शिकू शकता, किंवा तुमच्या विषयात काम करणारे इतर लोक, टेक्निकल लँग्वेजमध्ये तुमचे कॉम्पिटिटर्स, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवून तुमचा PR पब्लिक रिलेशन्स वाढवून तुमच्या विषयामध्ये काम करणारे कोण लोक आहेत, ते काय प्रकारचं काम करतात, त्यात नव्या गोष्टी त्यांनी काय आणल्या आहेत, या गोष्टी शिकणं, एक हेल्दी कॉम्पिटिशन, एक हेल्दी इंटरॅक्शन डेव्हलप करणं हा एक असू शकतो. किंवा अगदी तुम्ही शाळकरी विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुमच्या बरोबरीच्या मुलांबरोबर अभ्यास करणं. तुला जे कळलं नाही आहे ते मी एक्सप्लेन करतो, मला जे कळलं नाही आहे ते तू सांग, इथपासनं याची सुरुवात असू शकते. आणि शेवटचा मुद्दा अर्थातच आहे पादम कालक्रमेणचं. त्या विषयात पुरेसा वेळ घालवून, हा वेळ कसा घालवायचा आहे, ॲक्टिवली वेळ घालवायचा आहे. त्या विषयामध्ये काहीतरी शिकण्यामध्ये, शिकवण्यामध्ये, काहीतरी करण्यामध्ये, नव्या गोष्टी वाचून घेण्यामध्ये पुरेसा वेळ घालवायचा आहे. कुठलंही ज्ञान तुम्ही मिळवलं आणि ते तुम्हाला 100% कळलं किंवा 100% ते तुम्हाला अप्लाय करता यायला लागलं असं कधीही होणार नाही आहे. मोहोर लागल्यापासून ॲक्च्युली आंबा तयार व्हायला आणि तो पिकायला भरपूर वेळ द्यावा लागतो. ते तेवढा काळ झाडावर ठेवलं तर ते होतं, आणि ते होत असताना त्याच्यात बदल होत असतात ना, सतत रोज वेगळं दिसतं ते. हे बदल त्या विषयात तुम्ही राहून जेव्हा वेळ घालवत असता, ॲक्टिवली वेळ घालवत असता, तेव्हा होऊ शकतं. मग तो तुम्ही कसा देऊ शकता, नियमित सराव. एकदा शिकवून झालंय आणि मग मी पुन्हा त्याच्याकडे परतून गेलेले नाही किंवा गेलेलो नाही, या गोष्टींनी तो मोहर तिथे कोळपून जाणार आहे, तो पुढे फळात रूपांतर होणार नाही. आणि ही गोष्ट हे मी आत्ता जे सांगते हे 10वीच्या मुलांना जरी बोलत असले तरी ही गोष्ट जी आहे ही तुम्हाला प्रत्येक तुमच्या आयुष्यातल्या नव्या पडावावरती, नव्या कुठल्या तरी विषयामध्ये प्रवेश करताना दर एक लेवलवरती उपयोगी पडणारी आहे. या सगळ्यामुळे होतं काय, म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव हा सांगते की प्रत्येक विषयामध्ये तुमची स्वतःची एक एक्सपर्टीज तयार होते, तुम्ही त्या विषयाचे तज्ज्ञ होता, किंवा तुमची एक शैली तयार होते. ऑनलाईन शिक्षण माध्यमामध्ये बाहेरनं आता मी क्लासेस घेत असताना, कुठल्याही ॲफिलिएशन व्यतिरिक्त क्लासेस घेत असताना त्या शैलीमुळे विद्यार्थी संख्या कंटिन्यू राहू शकते. अन्यथा हा जो ब्रँड व्हॅल्यू आपण ज्याला खूप महत्त्व देतो, ज्याच्यावरती गोष्टी विकल्या जातात त्या ब्रँड व्हॅल्यूवरती, ती अन्यथा तयार होणार नाही. तुम्ही जर त्याच्यावरती तितकी मेहनत घेतली नाही तर तुमचं काम ही तुमची ओळख बनायला हवी. अदरवाईज या स्पर्धेच्या जगामध्ये पुढे जाणं आपल्याला शक्य होणार नाही. टिकून राहणं आणि प्रगती करणं या दोन्ही गोष्टी हव्या आहेत आपल्याला. त्यामुळे मी आता म्हटलं तसं हा अप्रोच तुम्हाला 10वीच्या परीक्षेला उपयोगी पडू शकेल, पुढे महाविद्यालयीन शिक्षणात उपयोगी पडू शकेल. स्वयं अध्ययनाची सवय आणि स्वतः मेहनत करण्याची तयारी, ह्या दोन गोष्टी कशातही, अगदी तुम्हाला नोकरी धंद्यावर तुमच्या नाती घडवताना सुद्धा उपयोगी पडणारी गोष्ट आहे. फॉर्म्युला आहे हा. पुन्हा एकदा श्लोक फक्त सांगते. आचार्यात पादमादर्या, पादम शिष्य स्वमेधया, पादम सब्रह्मचारीभ्य, पादम कालक्रमेणच. तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी, पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. शाळेला, माननीय मुख्याध्यापिका, अडसोळेवरील इतर सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आणि धन्यवाद. पाहुयात विद्यार्थी मनोगत. सादर करीत आहे इयत्ता 10वी क विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी बागर. नमस्कार, मी वैष्णवी भिंद्रराव बागर, इयत्ता 10वी क मधली विद्यार्थिनी. माननीय मुख्याध्यापिका, आदरणीय शिक्षक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे आपण एक पायरी पुढे म्हणून जगामध्ये प्रवेश करणार आहोत. प्रत्येक माणसाला घडवण्यासाठी या जगात कोणाचा हात असेल तर तो म्हणजे शिक्षक. आपल्या शाळेत इयत्ता 4मध्ये मी प्रवेश घेतला. आम्हा सर्व शिक्षकांनी शालेय शिक्षणाबरोबरच इतर जडणघडणी केल्या. लहान वयात आम्हाला सर्व शिक्षकांनी शिस्त, संस्कार, बौद्धिक नीटनेटकेपणा व शारीरिक विकास असे अनेक पैलू पाडले. जसे की शिंपल्यात योग्य वेळेस वाळूचा कण पडून त्याचा मोती तयार होतो, तशा प्रकारे आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर व्यक्तिमत्व असलेल्या मुख्याध्यापिका व
उत्तम शिक्षक लाभले. त्यामुळे आम्हाला योग्य वेळेस मार्गदर्शन मिळाले. आज आमचा निरोप समारंभ आहे हे कळल्यानंतर मनात आनंद झाला. परंतु परत एकत्र शाळेच्या बाकावरती बसता येणार नाही, मित्रमैत्रिणींबरोबर मधल्या सुट्टीत धमाल करता येणार नाही, हे विचारात मनाची द्विधावस्था झाली. खरंच माझी शाळा, आमचा वर्ग, आमचा फळा, आमचा बाग हे सर्व किती आपलेसे वाटते. प्रयोगशाळेत केलेले प्रयोग, विविध प्रदर्शने, आमच्या सर्वांच्या आवडीचा दिवस म्हणजे आनंद मेळावा, स्नेहसंमेलन, पीटीचा तास हे सर्व विद्यार्थ्यांसाठी जणू पर्वणीच. आज माझ्या नजरेसमोर अनेक प्रसंग तरळत आहेत. दरवर्षी जाणारी शाळेची सहल, आम्ही सर्वजण खूप मजा करायचो. बसमध्ये गाण्यांच्या भेंड्या खेळायचो. आमच्या सर्वांचा आवडीचा तास म्हणजे पीटीच्या तास येण्याची उत्सुकता, त्यात मधल्या सुट्टीत मैत्रिणींबरोबर डबा खाऊन मजा मस्ती करण्याची गंमतच काही वेगळी. या शाळेत आम्ही फक्त गणित शिकलो नाही तर आयुष्याचे गणित कसे सोडवायचे हे शिकलो. केवळ मराठी शिकलो नाही तर मराठी भाषेची परंपरा शिकलो, मराठी भाषेवर प्रेम करायला शिकलो. अशा प्रकारे इतर विषय सुद्धा शिकलो नाही तर तो विषय जगायला शिकलो. अशा अनेक आठवणी आम्ही उराशी बाळगून आम्ही सर्व 10वीचे विद्यार्थी या शाळेतून निरोप घेणार आहोत. मला खात्री आहे की या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा नक्की अभिमान असणार आहे. धन्यवाद. सर्व 10वीच्या वर्गात असलेले विद्यार्थी पुढील वर्षामध्ये हे घरटं सोडून आकाशात उंच झेप घेण्यासाठी उडून जाणार आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माननीय उपमुख्याध्यापिका कुमारी वाघुलेबाई यांना मी आमंत्रित करते. की परीक्षा आपल्या उंबरठ्यावर आली आहे. तुम्ही बघा, आमचा विश्वास आहे तुम्ही उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवणार याची आम्हा सगळ्यांना खात्रीच आहे. मुलांनो, कठोर मेहनत आणि कष्ट करा, पाठांतर करा, लेखनाचा खूप सराव करा. बघा, अर्धा तास एक्स्ट्रा दिलेला आहे. काही विद्यार्थ्यांना कदाचित वाईट वाटलं असेल, आमची ऑफलाईन तुम्ही बघितलं आंदोलन वगैरे झालं की आमची पण ऑनलाईन परीक्षा घ्या. अर्थात तुम्हाला माहिती की त्याचं नुकसानही फार आहे. आपली परीक्षा ऑफलाईन होते ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळते. आणि लक्षात घ्या, कर्तृत्व सिद्ध करण्याची वेळ आली तर ती सिद्ध करा, या कठोर मेहनत करा आणि ते सिद्ध करा की तुम्ही लायक आहात, आपण पात्र आहोत त्यासाठी. आपल्याला माहिती की ऑनलाईन आपल्याला आपल्या प्रॅक्टिकल प्रत्यक्ष गुणांवर जे काही मार्क्स मिळतात ना, आपल्याला माहिती आज गेल्या वर्षीच्याने त्याच्या मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना किती कठीण समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. ते पास झालेले आहेत, त्यांना 90-95% मिळालेले आहेत. पण पुढील भविष्य मी सांगत नाही, दुर्दैव आहे ते की आपल्याला ते करावं लागतं. उत्तम आहार म्हणजेच काय? उत्तम आहार असं त्या म्हणण्यापेक्षा मी म्हणेन योग्य आहार, विहार, 7 तास झोप हे मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी बघा सांगते, कळकळीने सांगते, त्याचं पालन करा. मानसिक व शारीरिक विकास या गोष्टींकडे लक्ष द्या. 24 तास देव सगळ्यांना देतो, ते 24 तास आपण सदुपयोग त्याचा करायचा आहे. स्वतःचा, इतरांचा, समाजाचा कसा विकास होईल याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आजच्या आपल्या शुभेच्छा समारंभातले पाहुणे माननीय डॉक्टर कैलास पवार हे असेच एक आदर्श व्यक्तिमत्व. ते सिव्हिल सर्जन आहेत. त्यांचा दीर्घ परिचय करून देण्यासाठी मी संस्कृत शिक्षिका सौभाग्यवती सई दडपे यांना आमंत्रित करते. डॉक्टर कैलास बाबूराव पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा ठाणे. SSC परीक्षेत संपूर्ण बदलापुरात आपण प्रथम आलेले आहात. 1987 ते 89 DG रुपारेल कॉलेज माटुंगा मुंबई येथे आपण महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. 1989 मध्ये केईएम हॉस्पिटल परळ येथून आपण MBBS आणि MD बालरोग तज्ञ BCS बालरोग JJ हॉस्पिटल भायखळा येथून आपण पूर्ण केले आहे. सन 2001 ते 2011 वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक ESIS हॉस्पिटल उल्हासनगर 3 येथे आपण कार्यरत आहात. सन 2010 सिव्हिल सर्जन या पदी MPSC परीक्षा आपण उत्तीर्ण केली आहे. 2011 ते जून 2018 वैद्यकीय अधीक्षक
बदलापूर, जिल्हा ठाणे या ठिकाणी आपण कार्यरत होता. आपण 14 जून 2018 पासून आजतागायत सिव्हिल सर्जन, जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे येथे कार्यरत आहात. माननीय महामहिम राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सिटीजन प्राईड या पुरस्काराने आपण सन्मानित आहात. वृत्तपत्र लोकमत यांच्याकडून लोकमत आयकॉन या पुरस्काराने आपण सन्मानित आहात. माननीय, आदरणीय, सन्माननीय, आपण आम्हाला मार्गदर्शन करावे आणि आमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या ही आम्ही आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. आजचा दिवस हा आम्ही जे इथे बघतो सगळे 10वी पास झालेले आहेत. मला नाही वाटत तुम्ही 10वी पास झालेले नाही. आजचा दिवस हा आहे की हा अतिशय भावनिक दिवस असतो. अतिशय भावनिक म्हणजे आम्ही जेव्हा 10वी पासआउट झालो, 10वीचा जेव्हा सेटअप होता, परीक्षेसाठी सुट्टी लागणार, त्यासाठी आपली सगळी तयारी, आपले मग कपडे खरेदी करणं आणि परीक्षेसाठी कपडे खरेदी करणं आणि त्याच्यात आमच्या काळात मला माहिती आता काय तुमचं युनिफॉर्म आहे, हाफ पॅन्ट असायची. आम्ही सेटअपच्यासाठी जे काही निरोप समारंभासाठी फुल पॅन्ट घ्यायचो आणि ते एक अपेक्षा असायची आता 10वी पास होणार, कॉलेजला जाणार, कॉलेजला हाफ पॅन्ट नाही फुल पॅन्ट घालावं लागतो. तो बिचारा तोही आनंद तुम्हाला मिळाला नाही. बऱ्याच मुली साडी घेतात आणि बाकीचा तो एकत्रित आपला भावना एकमेकांना भेटणं, एक भावना व्यक्त करणं आणि एकत्र या सगळ्या गोष्टी ती आपल्या त्या अँगलने थोडंसं दुर्दैव मानूया. आम्ही जेव्हा 10वीला होतो तेव्हा 10वीला परीक्षेची तयारी करत असताना एक मोठा विषय होता म्हणजे TV आणि त्याचे दुष्परिणाम. आता मला वाटतं ते TV नोवेल म्हणजे आता आहे की टेक्नॉलॉजी आणि त्याचे दुष्परिणाम काय परिणाम चांगले. आता ह्या 2 वर्षाच्या कालावधी मी जे बघतोय, टेक्नॉलॉजी आल्या, जे मोबाईल आले, तुमचे नेट्स आले, तुमच्या सगळ्या गोष्टी आल्या, तुमच्या आता कुठल्या फेसबुकवर आहे, जीमेलवर आहे, काय काय कुठे कुठं ऑनलाईन सगळ्या आमच्या मिटिंगा झाल्या. एक भाग्य आहे त्या अँगलने की जर आज ही टेक्नॉलॉजी नसती तर समजा कोरोना आला असताना आपल्याला घरी बसावं काय असे राहिलं असतं, आपलं कम्युनिकेशनच राहिलं नसतं, काही नाही. कारण आता तो जो आमच्यासाठी खूप सीमित विषय होता TV आणि त्याचे दुष्परिणाम, पण आता मी सांगेल की टेक्नॉलॉजीने त्याचे चांगले परिणाम आणि याच्यानंतर विद्यार्थी याबद्दल चांगलेच लिहितील असं मला वाटतं. अपेक्षा आपल्यामध्ये जर काही एक्झाम सेट करणारे जर शिक्षक जर इकडे असतील त्यांना विनंती आहे की हा विषय तुम्ही एक निबंध लिहिण्यासाठी कृपया त्या परीक्षेमध्ये सेट करा. माहीत नाही पेपर सेट झाला असेल तर आयडिया नाही, पण हा पेपर थोडीचा विषय नाही आहे सर, एक विनंती आहे. तर असं विषय आधी विद्यार्थ्यांना हेच दिले की हा पेपर लीक केलेला आहे तर तोही मानू नये. मग आपला अभ्यास करणं, चांगल्या गोष्टी करणं, प्रत्येक माणसाला जोही मोठा माणूस असतो, जोही आपल्या घरातला मोठा असेल जो आपल्याला मानणारा आहे, म्हणजे प्रत्येकात जे असते की आपलं जो पाखरू आहे, आपलं जे छोटं बाळ आहे हे आता मोठं बोलणार, हे भिरभिर उडायला पाहिजे, याने प्रगती करायला पाहिजे. 2 गोष्टी असतात, एक उंच भरारी घे जा आकाशात आणि दुसरा ठका. ह्या 2 गोष्टी डिफरंट आहेत. आपण कोरोना काळातही बघितलं ते की त्या सगळ्या काही गोष्टी आहेत आपल्या, पैसे असतील, बाकी गोष्टी असतील, तुमच्याकडे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असतील किंवा बाकी काही असू द्या, निसर्गापुढे आपण रिअली काही नाही आहे. आपण झिरो कधी होऊ त्याचा काही पत्ता लागत नाही. त्याच्यामुळे जे आहे आयुष्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही प्रत्येक क्षणाला एन्जॉय करायला पाहिजे. हे मी प्रकर्षाने सांगतो, मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे. आम्ही जे काही पॉलिसी वापरली वर्क अँड एन्जॉय, तसंही तुम्ही अभ्यास करा, एन्जॉय करा आणि डेफिनेटली प्रगती कराल. मी फील्डबद्दल बोलत नाही की कुठल्या फील्डमध्ये जाऊन हा माणूस मी सायन्स घेतला, मग मी डॉक्टर झालो आणि मग मी इथे सिव्हिल सर्जन झालो, मी सक्सेसफुल झालो, असं काही नाही आहे. माझ्याबरोबर जे बरेच डॉक्टर्स आहेत त्यांचे खायचेही वांदे आहेत, त्यामुळे असं काही नाही आहे. म्हणजे डॉक्टरही होते आणि वस्तू आपण बघतो या सगळ्या गोष्टी. इंजिनियर्स आहेत, काही इंजिनियर्स आमच्याकडे आता जवळपास 5-10 हजार रुपये महिन्याने पण कामं करतात. त्याच्यामुळे असं काही तुमचं शिक्षण, मॅडमने सांगितलं की मराठी आपलं आर्ट घेताना खायचं तुझं काय होईल हा प्रश्न बरोबर म्हणतो चुकीचं मॅडम. ज्याही विषयामध्ये आपण जिथे उभे राहू तिथे जर आपण काही निर्मिती करू शकू, आपल्यामध्ये जर काही ताकद असेल तर डेफिनेटली तुम्हाला कोणीही मागे ओढू शकत नाही, तुम्ही पुढे जाल. आणि आता तर एवढं टेक्नॉलॉजी असेल किंवा बाकी भाषा विषय असतील किंवा तुमचं सायन्स असेल किंवा कॉमर्स असेल, माझ्या काळात मी जे शिकलो आहे, आम्ही बघितलं रुपारेला असताना आम्ही मेरिट होल्डर्स मुलं सगळे रुपारेल कॉलेजला जायचो. जी रुपारेल कॉलेज मोठं नाव होतं आणि त्या मोठ्या नावामुळे मी तिकडे गेलो. परंतु त्या गोष्टी ज्या शिकायला मिळाल्या त्या प्रचंड वेगळ्या होत्या. आज ज्या काही वर्षांचा व्हॉट्सअप आला, व्हॉट्सअपवर आम्ही एकमेकांना भेटतोय आणि तेव्हा जे वाटत होतं की हा विद्यार्थी टॉपर आहे आणि हा एकदमच टॉपर आहे, अतिशय हुशार, त्याच्यावर रिस्पेक्ट किंवा मेरिटमध्ये येणारा, जिथे जाईल तिथे तिथे तिथं नंबर 1. आता भेटलोय आम्ही 25-30 वर्षानंतर,
बऱ्याचशांचे जे काही नव्हते ते कुठल्या वरती चांगल्या ठिकाणी पोहोचलेले, जे भरपूर काही होते ते आज नथिंग वाटले. लाईफ बऱ्याच लोकांचे म्हणजे जे काही टॉपर्स होते जॉबमध्ये प्रॉब्लेम्स आले, काहींचा इगो हार्ट झाला, कोणी जॉब सोडलाय, कोणाला बायकोने सोडलंय, कोणाला नवऱ्याने सोडलंय. हे सगळ्या प्रकार आहेत, त्या वस्तुस्थिती आहे. आज आपण 10वीचे विद्यार्थी आहात, जे मी आता जे बोलतो 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळं दुनिया यांच्यासाठी अजून 2 वर्ष त्यांना स्ट्रगल करावंच लागणार आहे. नशिबाने आता ओमायक्रॉनचा संसर्ग आहे की त्याच्यात जास्त डेथ नाही. आपण ज्या सेकंड वेव्हमध्ये जे बघितले खूप प्रचंड प्रमाणात यंग जनरेशनमध्ये डेथ झाली, ते आता कमी आहे. लॉकडाऊन कमी आहे, हळूहळू कमी होईल. आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की लवकर संपावं आणि तुम्हाला ॲटलिस्ट जे आता 11वी-12वीची मुलं आहेत त्यांना कॉलेज जायला मिळावं, त्यांना शिक्षक बघायला मिळावं, त्यांना कॉलेजमध्ये एन्जॉय करायला मिळावं, ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे, तुमच्यासाठी आहे. परंतु काही गोष्टी आयुष्यात शिकलोय की मी 8वीत असताना मी म्हणजे सर प्रवास मी एक शिक्षक शाळेत शिकलोय, काही 1 वर्ष, त्याच्यानंतर 1 वर्ष 1-2 वर्ष झोपडीच्या शाळेत शिकलोय, त्याच्यानंतर मग असं फिरत कुठे बदलापूर आलो आणि त्याच्यानंतर कधी कळलं अभ्यास करायचा असतो. ज्या गोष्टी अभ्यास करून करता येतात, परंतु एक लक्षात आलं की जे तुम्ही एन्जॉय करून तुमचं एंटरटेनमेंट असेल, तुम्हाला वेळ द्या आणि तुमचं जर सुपीक डोकं जर असेल आणि तुम्ही जर त्या पद्धतीने त्या डोक्याचा वापर केला तर नक्कीच तुम्ही प्रगती कराल, असं होणारच नाही. आमच्या काळात एकमेव कारण होता अभ्यास न करणं किंवा शाळेला दाणे मारणं किंवा अभ्यासाकडे दुर्लक्ष करणं, हा होता क्रिकेट. अरे क्रिकेटची मॅच लागली की आम्ही अभ्यासच करायचो, आम्ही ती मॅच बघत राहायचो टीव्हीवर बसून आणि त्या गोष्टी त्याच्यामुळे ते पालकाचे धपाटे पडले. आता धपाटे पडत नाही बहुतेक, आपण आमच्या मुलांना आम्ही धपाटे कधी देत नाही मॅडम, म्हणजे आता आणि ज्या शिक्षक छडी घेऊन असायचे आमच्या काळात, आज एक उत्तर नाही दिलं तर 2 छडी, दुसऱ्या दिवशी 4, तिसऱ्या दिवशी 8 अशा काही छड्या वाढत जायच्या आणि कधी ते हा सुजायचा. मला 10वीत आठवतोय की मला एका टीचरने जोरात मारलं होतं, माझा अंगठा जवळपास फ्रॅक्चर झाला होता. नाही आता जर असं जर काही झालं तर पॅरेंट ते टीचरला येऊन म्हणजे शाळेत बंद पाडतील. तेही एक त्या पद्धतीत नाही आलो. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की हा सगळ्या जीवनाचा प्रवास तुम्ही करताना एक 8वीत वाचलेलं लिहिलं होतं भिंतीवरती, विद्या विनयन शोभते. हे बरंच वर्ष डोक्यात राहिलं की नेमका काय. तर मग विद्याच का, मग विद्या तुमचं जे नॉलेज आहे किंवा तुमचं जर शिक्षण आहे तो तुमचा विनम्रतापणा असेल तर तुम्हाला शोधते. मग विद्याच का, मग तुमची संपत्ती पण आहे, तुमची प्रॉपर्टी आहे, तुमच्या पोस्ट आहे, तुम्ही जिथे जाल कुठल्याही हायेस्ट पोस्टला जाल तरी आहे, किती प्रचंड पैसे कमवले तरी आहे. जर ह्या गोष्टीला लागून तुमचं सक्सेस आहे, ह्या गोष्टीला लागून तुमच्याकडे विनम्रता जर असेल, विनयपणा जर असेल तर तुम्ही खरे माणसं घडले गेले असणार आणि तो शाळेला प्राऊड फील देणारी मोमेंट असणार आहे. तुमच्याकडे काही आहे त्याचा तुम्हाला तो घमेंट आहे किंवा तुम्ही त्या वेगळ्या थोरात राहतात तर तुम्हाला कोणी विचारणार नाही. आपण आता बघितलंय की आता आमच्या बऱ्याचशा या कोरोना काळात बघितलं की ना पैसा कामाला आलाय ना बाकी काही गोष्टी कामाला आल्या. जे ऑक्सिजनला जास्त महत्त्व नाही दिलं ते प्रचंड काही लोक पैसा असूनही खूप पैसा देण्यासाठी प्रयत्न करूनही त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड नाही मिळाले. काही ते ॲम्ब्युलन्सेसमध्ये झाल्या. तर म्हणजे तो एक प्रूव्ह झाला की वी आर नथिंग. परंतु माणसांना सोबत घेऊन आपले जे शिक्षक आहेत यांचं मार्गदर्शन असेल की आपण पुढे काही शिकत असू, पुढे तुम्ही भरपूर प्रगती करायला काही प्रश्नच येत नाही की आपण ठाण्यासारख्या शहरातनं बांधवगडसारख्या शाळेतनं पासआउट होऊन जाणार आहे आणि पुढे तुम्हाला भरपूर रस्ते मोकळे आहेत आपल्याकडे, कॉलेजेस आणि पुढे मुंबई जवळ असल्यामुळे आणि ठाणा इथे मुंबईचा भाग असल्यामुळे भरपूर कॉलेजेस आहे. तुम्हाला जास्त इकडे तिकडे कुठे जाण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला ॲडमिशन इथे जवळपास मिळेल. तुम्ही ट्रॅव्हल लोकलने असेल, बेस्टनं असेल किंवा बसने प्रवास करून तुम्ही त्या लेवलला पोहोचाल. ज्या काळी तुमचे बऱ्यापैकी काही शिक्षक असतील किंवा जे ओल्डचे असतील त्यामुळे बरंच ऐकतो की नदीमधनं पोहून तिकडे जाऊन शिकायला शाळेत जात होते किंवा 15-20 किलोमीटर पायी जाऊन शाळेत गेले. काही लोक होतला. आता फॅसिलिटी छानपैकी अवेलेबल झालेल्या आहेत. फक्त टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी आहे. तर फक्त तुम्ही ते त्या गोष्टीचं एक चांगल्या रस्त्याने चांगल्या मार्गाने त्याचं कधी नियोजन कराल आणि वर्क आणि एन्जॉय हा जो प्रकार आहे की तुम्ही अभ्यास, स्टडी आणि एन्जॉय ह्या ज्या गोष्टी आहेत 2-4 गोष्टी फॉलो केल्या तर डेफिनेटली कुठलंही सक्सेस
आणि ब्रांचचं बद्दल तर मी खरोखर माझं सर्व मत आहे की सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट असेल, तुमच्यामध्ये कुवत असेल आणि तुमच्यामध्ये कष्ट करायची जर कधी कुवत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाऊन तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. ते ब्रांच त्याला कधीही आडवी येणार नाही, हे 100% सत्य आहे. आपल्याला आता वाटत राहतं की आपण 10वीला आहे, आपल्याला खरोखर जास्त काही माहीत नाही. आपले आई वडील कुठेतरी जॉबला असतात, आपण तिकडे काहीतरी बघत राहतो, किंवा मग आपल्या सोसायटीमधले काही लोक जॉबला असतील लोक, त्याचे आपली खूप बुद्धी संकुचित होते आणि आपल्याला वाटायला लागतं की नाही रे, हा सायन्स केलं तरच पुढे जाईल आणि हा कॉमर्स केलं तरच पुढे जाईल. मी रुपारला असताना बऱ्यापैकी काही विद्यार्थ्यांनी BSc 12वीला चांगले मार्क्स मिळवले, BSc स्टॅटिस्टिक्स वगैरे सारखे सब्जेक्ट घेतले आणि ते लोक नंतर चार्टर्ड अकाउंटंट वगैरे काय, आता एक तर SBI मध्ये एवढ्या मोठ्या पोस्टवर होता, व्हाईस प्रेसिडेंट आहे SBI बँकचा, BSc स्टॅटिस्टिक्स केलं. आम्ही मेडिकलला गेलो, काही हे नाही. त्यात आर्टला जे काही ते एवढे प्रचंड मोठे नाव आहे की माझ्याबरोबर एक विद्यार्थी जो होता त्याने 11वीला जास्त अभ्यास नाही केला, 10वीला मेरिटला होता, परंतु 11वी फेल झाला, नाही आवडलं सायन्स. 11वी आजच्या घडीला जेव्हा तो आता भेटला रेव्हन्यूला सर, तो जगभर डिझास्टर मॅनेजमेंटचा मोठा प्रवक्ता आहे, जो डिझास्टर मॅनेजमेंटचं लेक्चर देतो. आणि डिझास्टर मॅनेजमेंट या काश्मीरला पूर आला होता त्या 8 दिवसापूर्वी, पाकिस्तानमध्ये पूर आला होता त्या 8 दिवसापूर्वी पाकिस्तानला जाऊन सांगून तुमच्याकडे पूर आला तर अशी परिस्थिती होईल. आणि खरोखर तसं झालं. काश्मीरच्या पुराच्या वेळेस पण तो तिकडे होता आणि त्या काळात डिझास्टर म्हणजे असं की जो 11वी फेल झालेला जगप्रसिद्ध झालेला आहे. आम्ही टॉपला गेलो मेडिकल करतात, मी ठाण्यामध्ये हे आहे म्हणजे सिव्हिल आहे, त्याला काही कुठलं बंधन नसत नाही आहे. विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टीचा खरोच विचार करायला नको. एकच विचार करा, आपला ध्येय, आपली आवड काय, आपली निवड काय, आपल्या आवडीनुसार तुम्ही जर कराल. आणि पॅरेंटलाही मी विनंती करेल, जर पॅरेंट ऑनलाईन बघत असतील किंवा व्हिडिओ, की कुठल्याही मुलांना खरोखर फोर्स नका करू, तू इकडे जा तिकडे जा, त्यांना सेल्फ डिसिजन घेऊ द्या. ऑलरेडी मानसिकता हे 2 वर्षामध्ये एवढं चेंजेस झाले विद्यार्थ्यांमध्ये. रिअली आमचा असं काही प्लॅन चालू होता सायकॅट्रिक काउन्सिलिंग वगैरे काही करता येईल का विद्यार्थ्यांसाठी वगैरे, पण एवढा मोठा ग्रुप असताना किंवा एकत्र त्यांना जमवणं शक्य नाही, म्हणून आज आपण हे गोष्टी ऑनलाईन करतोय. तरी पण काही सेशन्स TV वर वगैरे आम्ही काही संपादकांना विनंती केली होती की विद्यार्थ्यांसाठी असे काहीतरी कार्यक्रम चालू करा आणि नेटवर्कवर, की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मानसिक संतुलन बिघडू नये यासाठी त्यांनी काय करावं, पॅरेंटने त्यांना कसं कॉपरेटिव्ह करावं, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक पॅरेंट लोकांनी पण असतील किंवा विद्यार्थ्यांनी ह्या 2 वर्षामध्ये एक तुमचं एक वेगळं डिफिकल्ट दिवस गेले नक्की. पण तरी पण मी भाग्यवान तुम्हाला मानतो, भाग्यवान ह्या अँगलने तुम्ही आता 9वीला असताना हे लॉकडाऊन चालू झालंय, 10वी संपेपर्यंत लॉकडाऊन आहे, परंतु जे विद्यार्थी 10वी पास झाले ते विद्यार्थी आता 12वी एक्झाम होते तरी पण त्यांना कॉलेज बघायला मिळालं नाही. किती मोठं दुर्दैव, त्याच्यामुळे आपण खरोखरच भाग्यवान आहे. ह्या अँगलने आपण विचार करायला पाहिजे. आणि डेफिनेटली तुम्ही ज्या फील्डमध्ये जाल, ज्या तुम्ही मन लावून ज्या गोष्टी कराल त्याच्यात तुम्हाला सक्सेसफुल व्हाल यात काही शंका नाही. आणि तेच तुमच्या आम्हाला प्राऊड फील करण्यासाठी पॅरेंट असतील, शाळा असेल, आपला जिल्हा असेल किंवा राज्य असेल किंवा आपला देश असेल, तुम्ही अतिशय सुजाण नागरिक व्हाल आणि सक्सेसफुल व्हाल ही अपेक्षा. कुठे काही अडचण असेल तर आम्हाला आमच्या अँगलने, मी शाळेतर्फे सांगतो की एवढी चांगली शाळा आहे, शाळेबद्दल आम्ही ऐकत राहिलो होतो. दुसऱ्यांदा या शाळेमध्ये मी आलोमध्ये कॉलेजमध्ये कार्यक्रम असताना आलो होतो आणि आज आलो. या शाळेबद्दल एवढं ऐकून होतो आणि त्या शाळेमध्ये आज मी एक पाहुणा म्हणून इकडे तुमच्यासमोर उभा आहे, हे माझं भाग्य समजतो. आणि जे काही आम्ही कामं केले की म्हणजे ते कर्म करे जा फलकी इच्छा मत करे इंसान, तर तसं कर्म करायचं, काय लागेल करून डेफिनेटली कर्म चांगले केले. तुम्ही एखादं झाड जर घरासमोर लावत असाल किंवा तुमच्या पोटीत लावत असाल, त्याला पाणी चांगलं जर देत असाल, पाणी रेग्युलर देत असाल तर नक्कीच त्या रोपट्याचं झाड छानच होतं, त्याला फुलही चांगलेच येतात आणि ते फुलही सुगंधितच असतात. त्यामुळे तुम्ही स्वतः डेव्हलप करायचं आहे. तुम्हाला ऑल दी बेस्ट. आणि आमच्या अँगलने शाळेच्या याच्यासाठी किंवा आमच्याकडनं तुम्हाला कुठे काही मदत लागत असेल, मी पॅरेंटना पण एक विनंती करतो की सिव्हिल हॉस्पिटल बाजूलाच आहे, कधी कोणाला काही अँगलने मदत लागत असेल तर कृपया आम्हाला सांगा आणि डेफिनेटली आपण त्या अँगलने मदत करू. ऑल दी बेस्ट. तुमचं फ्युचर ब्राईट आहे, काळजी करू नका. टेक्नॉलॉजी आणि तुमचं कष्ट आणि तुमचं फिजिकल ऑनलाईन ऑफलाईन जे काही असतील त्या ज्या काही मिळतील त्या अँगलने फक्त एकच ध्येय ठेवायचं की आपल्याला पुढे जायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना मी खरोखर शुभेच्छा देतो आणि तुमचं पुढील आयुष्य हा अतिशय भरभराटीत जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही जे काही काम कराल ते शाळेला, तुमच्या पॅरेंट्सना आणि आम्हा सगळ्यांना त्याचं प्राऊड फील होईल
एवढं नक्कीच कराल ही अपेक्षा बाळगतो. माझे 2 शब्द सुचवतो धन्यवाद. आपले माननीय अध्यक्ष, त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी सौभाग्यवती सुवर्णा चव्हाण यांना या ठिकाणी बोलते. अत्यंत प्रेरणादायक, सृजनशील आणि प्रसिद्ध पार्श्वगायक, गझल गायक, अनेक भजनं, TV प्रोग्राम, रेडिओ आणि लाईव्ह स्टेज शो सरांनी केलेले आहेत. सरांबद्दल सांगताना वेळ अपुरा पडेल असं वाटतं, तरी देखील सगळंच सांगणं खूप अभिमानास्पद आहे. परंतु ते शक्य नसतानाही जे आता मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते त्यावरून त्यांची व्याप्ती, यश आणि प्रसिद्धी आपल्या लक्षात येईल. सरांचा शैक्षणिक प्रवास पाहूया. सरांनी VJTI मुंबईमधून इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे. साल 1972 ते 2003 पर्यंत पंडित विनायकराव काळे सरांकडे संगीताचे पाठ घेतले. तर गझल गायनाचे धडे सरांनी श्री श्रीकांत ठाकरे सरांकडून घेतले. सर आपल्या ठाण्यात स्वरमंच अकादमी चालवत असून ते विद्याप्रसारक मंडळाचे डायरेक्टर आहेत. तसेच ऑर्नेट केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे ते माजी चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, सिंगापूर आणि मलेशियात आत्तापर्यंत हिंदी गझल आणि मराठी भजनं यांच्या गाण्यांच्या जवळजवळ 1000च्या वर कार्यक्रम झाले आहेत. 10 मराठी चित्रपट, 1 हिंदी चित्रपट, 4 संगीत नाटक आणि 4 TV मालिका, यात पार्श्वगायन, 40पेक्षा जास्त ध्वनिमुद्रित अल्बम सरांचे आहेत. आतापर्यंत TVवर 150पेक्षा जास्त कार्यक्रम सरांचे झाले आहेत. आकाशवाणीवर 250पेक्षा जास्त कार्यक्रम आणि 250पेक्षा जास्त गाणी ध्वनिमुद्रित केली असून यात सुगम संगीत मराठीतून, गीत भजन हिंदीतून, गझल उर्दूतून अशा प्रकारे उत्तम श्रेणीचे गायक म्हणून आपले स्थान आहे. सरांची स्वतःची संगीत अकादमी असून यामध्ये सध्या 160 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुंबई विद्यापीठात संगीतकार कोर्सचे ते मुख्य प्रशिक्षक तथा प्राध्यापक आहेत. झी TVवरील सारेगमपा या मराठी आणि गझल सराह या उर्दू रियालिटी शोचे ते मुख्य अतिथी आणि जज अशा जबाबदाऱ्या त्यांनी सुंदर पद्धतीने पार पाडल्या. अतिशय प्रसिद्ध अशा इंडियन आयडल या गाण्याच्या कार्यक्रमाचा सीझन 5 या पर्वाचे ते कास्टिंग प्रोड्युसर होते. पारितोषिकं बघूया सरांची. 2018 साली उत्कृष्ट गझल गायनातील योगदानासाठी इंडियन आयकॉनिक पर्सनॅलिटी अवॉर्ड, नवी दिल्ली ग्लोरियस ऑर्गनायझेशन फॉर एक्सलरेटेड टू लिटरसी या संस्थेकडून सरांना प्राप्त झालं. 2017 साली गझल गायन आणि संगीत शिक्षण सेवेतील उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय कला निर्माण पुरस्कार नवी दिल्ली येथील इंडो सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनकडून सरांना प्राप्त झालं. 2005 साली गझल गायनातील उत्कृष्टतेसाठी कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्कार सुपरस्टार श्री अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सरांना मिळाला. 1999 साली हिंदीतील उत्कृष्ट कार्यासाठी अचिव्हर ऑफ मिलेनियम अवॉर्ड ऑल इंडिया अचिव्हर्स कॉन्फरन्सिंग नवी दिल्लीकडून सरांना प्राप्त करण्यात आलं. 1995 मध्ये हिंदी भजनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी माननीय माहिती व प्रसारण मंत्री श्री वसंत साठे यांच्या हस्ते प्रियदर्शनी पुरस्कार देऊन सरांना सन्मानित करण्यात आले. अशा आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, अष्टपैलू व्यक्तिमत्व आदरणीय श्री जोशी सरांना मी विनंती करेन की आपण आम्हा सर्वांना आपल्या संगीतमय शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद. तर माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सगळ्यांनीच आपल्याला सांगितल्याप्रमाणे आणि आपल्या गुरुजनांनी आपल्याला मार्गदर्शन केल्याप्रमाणे आपला अतिशय महत्त्वाचा एक काळ सध्या चालू आहे आणि त्याच्यात थोडीशी परीक्षा पण करोनामुळे आपली घेतली गेलेली आहे. पण मला असं वाटतं की या सगळ्या परीक्षेतनं पास होऊन आता आपण 10वीच्या परीक्षेकडे वळताय आणि यापुढे तरी सगळं छानच होईल असं वाटतंय आत्ता तरी. बाकी डॉक्टर साहेबांसारखे मोठे धुरंधर आपल्या मदतीला आहेत, तेव्हा काळजी करू नका आणि अतिशय आत्मविश्वासाने छान पद्धतीने ही परीक्षा द्या. मला असं वाटतं की पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला कुठेतरी एक आपलं प्रेरणास्थान, आयडल असं हवं असतं आणि प्रत्येकजण आपल्या पद्धतीने ते शोधतो. त्याला ते जे आवडतं त्या क्षेत्रातलं त्याला कुठेतरी खूप आवडत असतं आणि त्याचे आपण फॅन असतो आणि अतिशय अभिमानाने सांगतो की या व्यक्तीचा मी फॅन आहे, आनंदाने सांगतो. असंच आपल्या सर्वांचं एक अतिशय मोठं प्रेरणास्थान, एक अद्वितीय स्वर नुकताच आपल्याला सोडून गेला. संगीत क्षेत्रातल्या एका खूप महत्त्वाच्या पर्वाची सांगता झाली असं आपण म्हणू शकतो.
आणि हे सगळंच खूप दुःखकारक होतं. आपण ते सगळ्यांनी अनुभवलं, पाहिलं आपण. मी तर 2-3 महिने ते पाहत होतो, कारण संपर्कात होतो दीदींच्या, त्यामुळे माहिती होतं की त्यांची तब्येत बरी नाही आहे. आणि आदिनाथ मंगेशकर पण मला म्हणाले की कठीण आहे असं डॉक्टरनी सांगितलंय. तर हे ऐकल्यापासूनच खूप त्रास होत होता. त्याच्यानंतर आपण जे काही घडलं तेही पाहिलं आहे. पण मला असं वाटतं की आपण एक थोडासा सकारात्मक विचार याकडे बघूया. एक 92 वर्षाचं अतिशय सुफल संपूर्ण असं आयुष्य त्या जगल्या. भारतरत्नापासून मला वाटत नाही काही मिळवायचं राहिलंय या जगात त्यांचं, ते सगळं त्यांनी मिळवलं. एक महत्वाची गोष्ट अशी की 15व्या वर्षी ज्यांचं पितृक्षेत्र हरवलेलं होतं, एक बाकायदा शाळेचं शिक्षण जे आपण सगळ्यांनी घेतलेलं आहे ते त्यांना नव्हतं. त्यांच्या कुटुंबातल्या कुठल्याच भावंडांना नव्हतं. आणि 15व्या वर्षी ते कुटुंब घेऊन त्या मुंबईला आल्या. हातात काही नव्हतं, फक्त गळ्यात गाणं होतं आणि एक जबरदस्त आत्मविश्वास होता की या गाण्यावर मी काहीतरी करीन. आणि त्याखेरीज दुसरं काही नव्हतंच हातात, क्वालिफिकेशन किंवा काही शिक्षण काहीच नव्हतं. 15व्या वर्षी ज्या मुलीची ही स्थिती होती, 18व्या वर्षी म्हणजे फक्त 3 वर्षात या मुलीने गाडी विकत घेतली. ज्यावेळी मुंबई शहरामध्ये टाटा बिर्लांच्या मिळून फक्त 300 गाड्या होत्या. त्यावेळी गाडी घेणं खूप मोठी गोष्ट होती. आज आपल्या अनेकांकडे गाडी असते, आपल्याला त्याचं विशेष काही वाटत नाही, पण त्यावेळी ती खूप मोठी गोष्ट होती. मला वाटतं गाडी घेणाऱ्या त्या सर्वात भारतातल्या छोट्या महिला असाव्यात, हाही एक रेकॉर्ड त्यांच्या नावे असेल. आणि त्यांचं आयुष्य हाच एक मोठा रेकॉर्ड आहे. किती रेकॉर्ड सांगायचे, इतके रेकॉर्ड्स त्यांनी केलेले आहेत. तर मला वाटतं एक खूप मोठं प्रेरणास्थान आपल्याला ते आहे. आपण त्याच्याकडे प्रेरणास्थान या दृष्टीने पाहूया. कारण कुठलाही माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला आणि त्यांनी आयुष्यात काय काय केलं हे आपण पाहतो. त्यांच्या कलेशी आपला संबंध आहे. आणि त्या तसं म्हटलं तर कुठेही गेलेलं नाही. तर त्यांची 40,000 गाणी आपल्यासोबत कायम राहणार आहेत. या प्रत्येक गाण्यामध्ये त्यांनी जीव ओतून गायलंय. ते स्वर, ती भावना आपल्याबरोबर कायम राहणार आहे. तेव्हा एवढा सगळा अमोल ठेवा ते आपल्यापाशी देऊन गेले आहेत. त्यांच्याबद्दलची एक छोटी आठवण सांगतो आणि माझं हे अध्यक्ष भाषण संपवतो. माझे गुरु श्रीकांत ठाकरेंनी एकदा मला फोन करून बोलावून घेतलं आणि सांगितलं की तुला लगेच लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या म्युझिक रूममध्ये पारसमणीला जायचं आहे. तर म्हटलं एकदम त्यांच्याकडे. तर मला एक ते कार्यक्रम करतात, खूप मोठा कार्यक्रम करतात शंभूकानंदा, ज्याच्यात लता मंगेशकरांबरोबर तुला 2 गाणी गायची. तर ते ऐकून मी एकदम स्तब्धच झालो. म्हटलं बाप रे, आणि मी नवीन गायक होतो, हे कसं काय. तर मला एक सुरेश वाडकरांबरोबरची त्यांची 2 प्रसिद्ध गाणी आहेत, नवऱ्याने केलाया फूल फूल को ले गया राजकुमार आणि बेघारे बेघारे मग परदेश. आणि तू चांगली गातोस. तर मी त्यांना, सुरेश वाडकर मुंबईत नाही आहेत आणि ती 2 गाणी त्यांच्यावर ड्युएट गायचे. तर तू ताबडतोब त्यांच्याकडे लक्ष्मीकांत प्यारेलालच्या म्युझिक रूममध्ये जा. मी गेलो तिथे. तर मला वाटलं की म्हणजे तिथे रिहर्सल असेल, तिथे एखाद वेळी त्यांची भेट होईल दादाजींची. पण तिथे फक्त लक्ष्मीकांतजी होते, बाकी कोणीच नव्हतं. फक्त हार्मोनियम घेऊन बसले होते. म्हटलं हां ठाकरे साहेबांपासून ये. म्हटलं असं असं तुला ती गाणी येतात, म्हणतो येते, थोडं म्हणून दाखव. त्यांनी 2-2 ओळी ऐकल्या माझ्याकडनं फक्त. छान छान, चांगलं राहतेस. तुझ्याकडे कॅसेट आहे त्याची? म्हटलं आहे ना. बस कॅसेटप्रमाणे गायचं. म्हटलं रिहर्सल वगैरे कधी काय? नाही रिहर्सल होणार नाही, कारण 2 दिवसांनी कार्यक्रम आहे, त्या डायरेक्ट कार्यक्रमावर गायचं. पण जसं कॅसेटमध्ये वाजलंय ना तसं सगळं म्युझिक वाजेल. आणि दिदी असतीलच त्या, त्यांचा पार्ट गातील, तू तुझा पार्ट गा. हे म्हणजे असं झालं की एक 4वी-5वी शिकणाऱ्या मुलाला सांगितलं की तू एक PhDचा प्रबंध वाच. आणि त्यात काही विशेष नाही, आणखी एक PhD खूप त्याच्याहून मोठं केलेले एक आहेत गाईड, ते पण तुझ्याबरोबर असतील आणि ते काहीतरी करतील. म्हटलं सर हे सगळं ठीक आहे, पण म्हणजे कधी काही म्हणजे त्यांच्यावर गायला पण मिळणार नाही काही. नाही ते स्टेजवर गायचं डायरेक्ट, त्या डायरेक्ट तिथेच येणार आहेत गायला. आता पुढच्या 2 दिवसामध्ये त्यांना 14 गाण्यांचं रेकॉर्डिंग आहे, तर ते आपल्या रिहर्सलला येऊ शकणार नाही. एक समजलं की किती व्यस्तपणे त्या काम करत होत्या तेव्हा. कारण बऱ्याच वेळा आपल्याला फक्त या खास करून शो बिझनेसमधलं गायन असू दे, गाणं असू दे, ॲक्टिंग असू दे, सिनेमा असू दे, त्यातलं एक ग्लॅमर आपल्याला खूप मोठं दिसत असतं.
त्यांना खूप मोठ्या मिळालेल्या गोष्टी, त्यांची पॉप्युलरिटी हे सगळं दिसत असतं. पण ते काय पद्धतीने कष्ट करतात, त्यांचं आयुष्य कसं असतं ते आपल्याला माहितीच नसतं. सकाळी 9 पासून रात्री 2 पर्यंत जवळजवळ 50 वर्ष लता दिदी आपल्यासाठी गाणी रेकॉर्ड करत होते. रोज सकाळी उठायचं 9 वाजता आणि स्टुडिओत जायचं. आज हा स्टुडिओ, तो स्टुडिओ, तो स्टुडिओ, आणि वेगवेगळी गाणी गायची. ती पण नवीन गाणी जी त्यांनी कधीच ऐकलेली नाही, ती उभी करायची. हे एवढं मोठं काम हे लोक करतात आणि मग त्याचं काहीतरी बनतं आणि मग त्याचं ग्लॅमर बनतं आणि आपण त्या ग्लॅमरलाच गुंततो बऱ्याच वेळा. तर मी म्हटलं बरं ठीक आहे. आणि मग मी शनिखानला गेलो, त्या बसल्या होत्या, मी जाऊन त्या नमस्कार केला. तुम्ही गाणं माझ्याबरोबर? म्हटलं हो. जोशी नाव ना तुमचं? म्हटलं हो. गाणी येत आहेत ना? म्हटलं हो येत आहे. फक्त आपल्याबरोबर गायचं एक टेन्शन आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ॲक्च्युली मी खूप लहान होतो तेव्हाही काय आपण कायम त्याच्यावर लहानच होतो, पण त्या कायम आहो म्हणून बोलतात. त्या कोणालाही आरे सुरे त्यांनी कधी आयुष्यात केलं नाही. तर मला टेन्शन घेऊ नका आणि मुळात समोर लोकांकडे बघून जा, माझ्याकडे बघू नका, नाही तुमचं टेन्शन वाढेल. समोर व्हा लोकांकडे आणि गाणं गा. म्हटलं ठीक आहे, पण आणि म्हणे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमचा पाठ द्या, मी माझा पाठ बरोबर गाईन. म्हटलं तुमचा पाठ तुम्ही बरोबर गायला मला शंकाच नाही. माझ्या तोंडातून काही गाणं येत नाही याची शंका आहे. आपल्याबरोबर गायचंय. तेव्हा त्यांनी मला खूप मोठी गोष्ट शिकवली. आणि डॉक्टर साहेब म्हणाले त्याप्रमाणे आपण आयुष्यात अनेक गोष्टी शिकत जातो, प्रत्येक ठिकाणी शिकत जातो. फक्त आपली ती शिकण्याची वृत्ती पाहिजे, आपल्याला ते मिळतं. आणि कलाकाराला तर असं खूप वेगळ्या लोकांकडनं, खूप मोठ्या लोकांकडनं छान शिकायला मिळतं. त्याविषयी त्यांनी मला सांगितलं, हे बघा प्रत्येक जणाने आपलं गाणं गायचं असतं. तो दुसरा काय करतो याच्याकडे बघायचं नाही. ते ड्युएट असलं तरी बघायचं नाही, आपण आपला पार्ट गायचा. लोकांना ते गाणं माहिती असतं. तुमची चूक झाली नाही, म्युझिशियनची चूक झाली, त्या सिंगरची चूक झाली, लोकांना कळते यांची चूक झाली, तुमची नाही झाली. प्रत्येक तुम्ही जरी बरोबर गात असाल तरी गाणं तुमचं ॲसेस होतं लोकांकडनं. तेव्हा आपण नेहमी आपलं स्वतःचं गाणं गायचं. मी पण जेव्हा नुजा आणि या लोकांबरोबर गात होते, जुळाणी साहेबांबरोबर गात होते, सगळे माझ्यापेक्षा खूप मोठे होते, पण मी माझं गाणं गायचं. तसं तुम्ही तुमचं गाणं गा. तुम्ही इकडे बघू नका कोण काय गात आहे, तुम्ही तुमचं गाणं गा. आणि तेच फॉलो केलं. मी स्टेजवर गेलो, त्यांच्यावरती 2 गाणी गायलो आणि तो एक मोठा एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर ठाण्याला त्यांचा, आपल्या ठाणे शहरातर्फे 1988 साली त्यांचा नागरी सत्कार झाला. तर आता हा त्यांच्या एवढ्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमामधला हा एक छोटा प्रोग्राम होता. तो सुद्धा मला असं वाटतं लक्ष्मीकांत प्यारेलाजींची नाईट होती, त्यांचा प्रोग्राम होता म्हणून त्यांना त्यांच्या नावाची मदत म्हणून त्या 5-6 गाणी गायल्या, तर ती 2 ड्युएट्स होती. सो हा एक कार्यक्रम त्यांच्या दृष्टीने काही फार मोठा नव्हता, लक्षात राहण्यासारखा नव्हता. त्याच्यानंतर जवळजवळ 1-1.5 वर्षांनी ठाण्यामध्ये त्यांचा नागरी सत्कार आपण ठाण्याच्या नागरिकांनी आयोजित केला होता. आणि त्या कार्यक्रमात त्यांच्या समोर एक गाणं त्यांचं वर्णन करणारं किंवा सरस्वतीचं वर्णन करणारं जय शारदे वागीश्वरी हे शीतल फडके यांनी गाणं केलं होतं आणि हे मी इथे सादर केलं. ते तेव्हा रेकॉर्डही झालं नव्हतं अशा त्यांच्या आवाजात. त्याच्यानंतर 6 वर्षांनी ते रेकॉर्ड झालं. तर ते त्याच्यात सरस्वतीचं वर्णन आहे आणि ते सगळं लताबाईंना लागू पडणारं वर्णन आहे असं गाणं आपण मी सादर केलं त्यांच्यासमोर. तर त्यावेळेचे आपले महापौर वसंतराव डावखरे होते आणि त्यांनी माझी ओळख करून दिली, आमच्या ठाण्याचा नवीन कलाकार आहे. तर तेव्हा हा मला माहिती आहे, माझ्यावर गायला आहे. सो 1.5 वर्षापूर्वी एका कार्यक्रमात मी 2 गाणी गायलो होतो, पण ती पण त्यांच्या डोक्यात नोंद होती. तर मला वाटतं की एवढं मोठं प्रेरणास्थान आपल्याला मिळणार नाही. आपण त्यांना जरूर प्रेरणास्थान माना, आम्ही तर मानतोच कारण ते आमच्या क्षेत्रातल्याच आहे. पण त्यांनी खरोखर एवढ्या गोष्टी मिळवल्या हातात काही नसताना. बऱ्याच वेळा आता माझी अकॅडमी आहे, खूप जण माझ्याकडे येतात, त्या सगळ्यांचं म्हणणं असतं की सर आम्ही कसं काय पुढे जाणार गाण्यामध्ये, आम्हाला काय गॉडफादर नाही. हे खालीच्या मुलांना खूप वाटतं, का माहीत नाही काय चॅनलमुळे वाटतं की आम्हाला गॉडफादर नाही. आता डॉक्टरांनी पण सांगितलं, मला वाटतं त्यांना पण कोणी गॉडफादर नसावा. तर गॉडफादर असा नसतो. तुम्ही तुमचं काम करायचं एखादी कोणीतरी मोठी व्यक्ती तुम्हाला मदतही करते, जरूर करते, पण गॉडफादर मोठा असतो म्हणून तुम्ही मोठ्या काही गोष्ट कुठे आहे. पण ती आता सगळ्यांना वाटायला लागली आहे नवीन पिढीला. किंवा माझ्यामागे चॅनल नाही, मग चॅनल असेल तर मला सपोर्ट मिळेल. तर असं काही नव्हतं. त्या जेव्हा कोल्हापूरहून इथे आल्या तेव्हा म्हटल्याप्रमाणे 15 वर्षाचं वय, गाण्याशिवाय काही येत नाही, 5-6 जणांचं कुटुंब आणि अजिबात हातात पैसा आणि काही नाही. अशा स्थितीतून आज एवढ्या मोठ्या स्थितीपर्यंत जर का त्या जाऊ शकतात, तर मला वाटतं आपण सगळे जाऊ शकतो. हे आपल्याला हा आत्मविश्वास आपल्याला देण्याचं काम त्या लता दिदीने आपल्यासाठी केलेलं आहे. तर हे आपण सकारात्मक दृष्ट्या बघूया. ते गेल्याचं दुःख आपल्या सगळ्यांनाच आहे.
पण ते त्यांचं आयुष्य पाहून आपण त्याच्यापासून खूप काही शिकू शकतो आणि आपण ते पाहूया, एक प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे बघूया. आणि मला वाटतं एवढं मोठं प्रेरणास्थान बघितल्यानंतर नक्कीच आपल्याला काहीतरी खूप जास्त मोठी भरारी मारता येईल, जी आपल्याला वाटते त्याच्यापेक्षा आपण खूप काही मोठी भरारी नक्की मारल असा मी आशीर्वाद व्यक्त करतो इथे आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. भाईंनी मला सांगितलंय काहीतरी गाणं गा, तर मला वाटतं त्या लता दिदींचं एक छोटं गीत आपल्यासमोर सादर करतो. नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे. नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे. वक्त के सितम कम हंसी नहीं हो, आज है यहाँ कल कहीं नहीं. वक्त से परे अगर फिर मिले कहीं, मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे. जो गुजर गई कल की बात थी हो, उम्र तो नहीं एक रात थी, रात का सिरा अगर फिर मिले कहीं, मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे. हो नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे. धन्यवाद. आभार प्रदर्शन करण्यासाठी येत आहेत माननीय पर्यवेक्षिका सौभाग्यवती सुषमा बोराडे. आजच्या आपल्या शुभेच्छा समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर कैलास पवार यांचे मी मनापासून आभार मानते. इतके व्यस्त असतानाही त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वेळ दिला. तुम्हाला सांगायचं म्हणजे जेव्हा निमंत्रण देण्यासाठी आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांच्या कक्षाबाहेर भेटण्यासाठी खूप गर्दी झाली होती. त्यातून त्यांनी आम्हाला आत बोलवून वेळ दिला. चहापान झाल्याशिवाय जाऊ दिले नाही. मोठी माणसं का मोठी असतात हे कळतं. त्यांनी चहापान केला म्हणून नाही तर हे माणूसपणाचं लक्षण आहे. आपले दुसरे पारिजातक प्रकाशनाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर मृणालिनी नेवाळकर आपले विद्यार्थी म्हणून खरंच ऊर अभिमानाने भरून आले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. ज्या ऋषीमुनींनी वेद पुराणे जनसामान्यात पोहोचून आपली संस्कृती जगात महान केली त्या ऋषी ऋणांची परतफेड तू करत आहेस. ही खूप मोठी गोष्ट आहे. वैदिक परंपरेची भारतीय संस्कृती आज क्वचितच पाहायला मिळते. आणखीन एक सांगायचं म्हणजे बघा काय छान योग आहे. बघा पाणिनी एक पूजनीय पुरुष आहे. संस्कृत भाषेची पाणिनीने फार मोठी सेवा केली आहे आणि त्यांच्या नावाच्या सभागृहात आज हा कार्यक्रम होतोय. या निमित्ताने त्यांनाही आपला नमस्कार घडला तेव्हा खूप छान योग आलेला आहे. तेव्हा मृणालिनी तुझे खूप खूप आभार.
आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिरुद्ध जोशी सर आवर्जून आपल्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहतात, त्यांचे आभार. हा कार्यक्रम पूर्णत्वाला नेण्यास ज्यांचे सहकार्य लाभले ते शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आमचे शिपाई काका यांचे आभार. चलचित्रण व ध्वनिमुद्रण करणारे आणि आज हा कार्यक्रम विद्यार्थ्यांपर्यंत थेट प्रेक्षेपण करणारे तंत्रज्ञ, खरं म्हणजे ते कालपासूनच या तयारीमध्ये आहे, त्यांच्याबरोबर आमचे शिक्षकही होते. खूप खूप आभार. ब्रिम्सचे प्राचार्य डॉक्टर नितीन जोशी यांचेही आभार. पाणिनी सभागृह उपलब्ध करून देणारे विद्या प्रसारक मंडळाचे आभार. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑनलाईन कार्यक्रमाला उपस्थित असलेले विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचेही आभार. विद्या प्रसारक मंडळ आम्हाला नेहमीच भरभरून देत असते. त्यांच्या सुसज्ज अशा सभागृहात या वास्तूत हा कार्यक्रम संपन्न झाला तेव्हा या वास्तूचे आभार. ज्या गुणाचे अनवधानाने आभार मानायचे राहिले असतील तर त्या सर्वांचे आभार.